नमस्कार. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, ऊर्जा आणि सारे अवकाश कवेत घेण्याची महत्वाकांक्षा. या उत्साह, उर्मी आणि ऊर्जेच्या बळावर प्रत्येक काळातील तरुण पिढीच्या हातून काही सृजनात्मक घडत असते, नवनिर्मिती होत असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवर कोणतं गाणं आहे हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. तरुणाईच्या मनात जे धुमसत असतं ते गाणं म्हणून त्यांच्या ओठांवर येतं. सहसा आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या सभोवतालच्या जगात अपरिमित उत्साह घेऊन ही ऊर्जेची बेट वावरत असतात. कुणी लेखक म्हणून शब्दातून व्यक्त होत असतं, कुणी कवी म्हणून रसिकांच्या मनावर गारूड करत असतं, कुणी पत्रकार म्हणून दुर्लक्षित जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतं, तर कुणी लघु उद्योजक म्हणून नव्या निर्माणाची धडपड करत असतं. कुणी डॉक्टर म्हणून समाजाच्या आरोग्याची चिंता वाहत असतं, तर कुणी अभियंता म्हणून रचनात्मक उभारणीच्या कामात गढून गेलेलं असतं. कुणी शिक्षक, प्राध्यापक म्हणून विद्यार्थी जीवनाला आकार देत असतं, तर कुणी संशोधक म्हणून व्यासंगाच्या महासागरात मुसाफिरी करत असतं. कुणी आपल्या चिंतनशील भाषण प्रवचनाच्या माध्यमातून लोकमानस घडवत असतं, तर कुणी स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने पूर्वतयारी करत नव्या प्रशासनाची परिभाषा तयार करत असतं. खरं तर अशा या तरुणाईचा संघर्ष, यश, कर्तृत्व सारच प्रेरणादायी असतं. पण आपण उथळ पाण्याला खळखळाट फार असे त्यांचे सदोष मूल्यमापन करत एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, नाहीतर त्यांना अनुल्लेखाने मारतो. टीका करायची असली तरी हरकत नाही, पण निदान त्यांच्या मनात काय खळबळ चालू आहे हे समजून घेणे आवश्यक नाही का? यामुळे त्यांच्या मनातील चिंता आणि चिंतन सगळ्यांच्या समोर यावे या हेतूने युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स या भावनेतून इग्नायटेड माइंड्स हा नवा उपक्रम युवा मनवंतर या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर घेऊन येत आहोत. या उपक्रमातील दुसरा प्रज्वलित तरुण आहे सौरभ जंबुरे, मुंबई. सौरभ म्हणजे अक्षरशः एक अजब रसायन आहे. तसा तो मूळचा नांदेडकर. शालेय शिक्षण नांदेडच्या गुजराती हायस्कूलमध्ये, तर 12वी सायन्स कॉलेज नांदेड. पण पंखांमध्ये झेप घेण्याची अदम्य कांक्षा असली की माणूस एका गावाच्या चौकटीत कसा बंदिस्त होणार? सौरभनेही तेच केले. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे इथून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई या संस्थेतून व्यवस्थापन शास्त्राची पदवी संपादन केली. त्याच्यातली खास गोष्ट म्हणजे शिक्षण चालू असतानाच रेंट पिटारा या नावाचे एक स्टार्टअप त्याने यशस्वीपणे चालवले. राष्ट्रीय स्तरावरील कितीतरी बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन्स त्याने लिलया जिंकल्या. सध्या नियर बाय टेक्नॉलॉजीज मुंबई या नामांकित कंपनीत तो सिनियर प्रोडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे बियॉन्ड द बिलीफ या नावाचे युट्यूब चॅनल तो चालवतो. मानसिक आरोग्य, स्वविकसन, भावनिक स्वास्थ्य अशा हटके विषयांवरील व्हिडिओज तो या चॅनलवर अपलोड करतो. शाळेत असताना कुसुमाग्रजांची कोलंबसाचे गर्वगीत ही त्याची आवडती कविता होती. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत न आशा, किनारा तुला पामराला. त्याच्या आतही कम्फर्ट झोनची कैद नाकारून नव्या नव्या प्रदेशांचा शोध घेणारा कोलंबस दडलेला आहे. म्हणून तर मूळचा अभियंता असलेला सौरभ आपल्या सगळ्यांना भावनिक बुद्धिमत्तेचा केमिकल लोचा नेमका कसा सोडवायचा हे सोप्प करून सांगणार आहे. त्याच्या या अजब विषयावरील गजब सादरीकरणाचे आपण सगळेजण मनापासून स्वागत करूया. नमस्कार मित्रांनो, युवा मनवंतरच्या इग्नायटेड माइंड्स या कार्यक्रमात आज तुमच्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. आनंदाची बाब फक्त एवढीच नाही की आज मी तुमच्यासमोर आलोय, तुमच्याशी बोलतोय. आनंदाची बाब ही पण आहे की देशमुख सरांनी सुरू केलेल्या या संपूर्ण उपक्रमांना आपला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत भावनिक बुद्धिमत्ता या विषयावरती, ज्याला इमोशनल कोशंट असे पण म्हणतात.
त्या चर्चेला हात घालण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकाच ऑफिसमध्ये अजय आणि विजय नावाचे 2 सहकारी होते. अजय आणि विजय एकाच टीममध्ये काम पण करत होते. आज त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या बॉसकडून त्यांची चांगलीच सुनावणी झाली होती. कारण होतं की क्लायंटला ज्या गोष्टी वेळेवर डिलिव्हर व्हायला पाहिजे त्या नव्हत्या झाल्या. अशा केसमध्ये एक्सपेक्टेड आहे, एस्केलेट झाली गोष्ट आणि बॉसनी दोघांनाही भरपूर झाडलं. ते प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं की त्या दोघांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या पण दिल्या गेल्या बॉसकडून आणि सिनियर मॅनेजमेंटकडून. ही गोष्ट घडली खरी. त्यानंतर अजय आणि विजय संध्याकाळी आपल्या आपल्या घरी निघून गेले. नक्कीच दोघे उद्विग्न होते, दोघांनाही त्रास होत होता या गोष्टीचा जे घडलं त्याबद्दल. विजय ज्यावेळी घरी पोहोचला त्यावेळी त्याने पाहिलं की त्याची जी लहान बाळ होतं, त्याची जी मुलगी होती ती भरपूर गोंधळ घालते घरामध्ये. क्रिकेटची बॅट घेऊन टीव्ही वरती मारत आहे, लहान मुलगा आहे तो पिपाणी वाजवतोय. खूप त्रास होत होता त्याला. त्यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ मुलाला उचललं आणि त्याच्या कानफाडीत मारली. बायको आतून पळत आली किचन मधून की नेमकं काय झालं, तर बायकोलाच हा म्हणतो तुला लेकरं नाही का सांभाळतायत, असं बोलून धाडकन बेडरूमचं दार लावून आतमध्ये जाऊन बसतो. तीच सिच्युएशन अजयच्या घरी पण आली. अजय घरी पोहोचला, त्यांनी पाहिलं तर काय त्याचा मुलगा खडूनी अख्खी भिंत रंगवत होता. अजयला ते नक्कीच नाही आवडलं, पण तो लगेच आपल्या मुलाकडे गेला. त्यांनी त्याला अलगद उचललं, प्रेमाने जवळ घेतलं, खडू त्याच्या हातून काढून घेतला आणि बायको जवळ त्याला दिलं. हात गेला, हातपाय धुतले आणि सर्वजण जेवायला बसले डिनर टेबलवरती. काय फरक होता दोघांमध्ये, काय फरक आपल्याला जाणवला. वर्करनी आपल्याला असं दिसतं की अच्छा अजयनी जे केलं तो ऑफिसला घरी घेऊन नाही आला, तेच विजयनी ऑफिसचं सगळं फ्रस्ट्रेशन घरी काढलं. हे नेमकं का घडलं? अजय आणि विजय या दोघांच्या वागण्यातला जो फरक आहे ना, तो फरक मुळात भावनात्मक बुद्धिमत्तेचा आहे. याचं कारण असं की ऑफिसमध्ये जे घडलं ते अप्रिय होतं, ते व्हायला नको होतं, तसं घडलं. नोकरी जाण्याबाबतची धमकी सुद्धा मिळाली किंवा सूचना म्हणू आपण त्याला. अशा कंडिशनमध्ये सुद्धा अजयनी स्वतःला सांभाळलं आणि त्या लहान मुलाबद्दल त्यांनी विचार केला की त्याला काय वाटत असेल यावेळी. त्यांनी त्याला न रागवता जवळ घेऊन त्याचा खडू सोडवला. घरामध्ये शांतता. बायकोलाही कळालं नाही की ऑफिसमध्ये असं काही झालंय, मुलाला तर काडी मात्र संबंध नाही कळण्याचा की काय झालं. पण हेच विजयच्या घरी कुणाला न विचारता कळालं की याच्या ऑफिसमध्ये काहीतरी नक्कीच झालेलं असणार. मूल दुखावल्या गेलं ते वेगळं आणि घरात अशांतता पसरली ते पण वेगळं. तर मित्रांनो, माझं नाव सौरभ. मी मूळचा नांदेडचा, सध्या ठाणे इथे राहतो. मी इंजिनिअरिंग केलंय माझं. त्यानंतर स्वतःचं मी स्टार्टअप चालवलं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये 2.5 वर्ष. त्यानंतर मी MBA केलं वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईवरून आणि मी सध्या नियरबाय टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिनियर प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. हे सगळं मी का सांगत आहे, कारण कदाचित तुम्हाला हा प्रश्न पण पडेल की सौरभ जंबुरे एक इंजिनियर प्रोडक्ट मॅनेजर आणि विषय जो आहे तो भावनात्मक बुद्धिमत्ता असा आहे, त्याची सुरुवात नेमकी कशी झाली, कुठे झाली, हे खूप इंटरेस्टिंग आहे. माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे जे अगदी नवीन आहे, आम्ही सुरू केलेलं, ज्याचं नाव आहे बियॉन्ड द बिलीफ, जिथे आम्ही इमोशनल इंटेलिजन्स, मेंटल मॉडेल, डिसिजन मेकिंग, मेंटल हेल्थ अँड अवेअरनेस यावरती भरपूर व्हिडिओज बनवत असतो. या सगळ्याची मुळात सुरुवात झाली जेव्हा मी एक लीडरशिप कोर्स केला जो 6 महिने लॉंग होता, ज्याच्यामध्ये ज्या कोर्सचं मूळ होतं इमोशनल इंटेलिजन्स, तिथे मला गोडी लागली. हा कोर्स लास्ट इयर झाला होता. त्यानंतर मी अनेक पुस्तकं वाचायला सुरुवात केली इन फॉर्म ऑफ आर्टिकल्स आधी किंवा गुगल बुक्समधून किंवा किंडलवरून छोटी मोठी. आणि हे खूप इंटरेस्टिंगचं जे चॅप्टर आहे म्हणू शकतो किंवा हे फील्ड आहे, क्षेत्र आहे, ते एक्सप्लोर व्हायला लागलं. त्यानंतर मी एक ऑनलाईन कोर्स पण केला ज्याचं नाव होतं कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, जे आपल्या बिहेवियरला ड्राईव्ह करण्यासाठी खूप कामाला येतं. आणि मग त्यानंतर त्यामध्ये उतरायचं ठरवलं की हे जे आहे ना मानसशास्त्र ज्याला आपण म्हणतो, हा खूप मोठा दर्यासागर आहे. त्यातलं काहीतरी असं निवडावं ज्याच्यामध्ये माणसाला भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, आपण स्वतः होण्यासाठी मदत केली जाईल. त्या दरम्यान थिंकिंग फास्ट अँड स्लो नावाचं एक बुक आहे डॅनियल कॉनमॅन यांचं. ते पुस्तक मी सध्या पण वाचत आहे आणि ते पुस्तक माझ्यासाठी अगदी भगवद्गीता झालेलं आहे सध्या. तुम्ही पण वाचा नक्कीच. आणि हे माझं इंट्रोडक्शन. सांगण्याचा मुद्दा असा की आज जे भावनिक बुद्धिमत्तेबद्दल आपण बोलणार आहोत, तो विषय असा आहे ना की तो आपल्या प्रत्येकाला हाच आहे असं माहिती नाही, पण आपण त्या सगळ्याबद्दल रोज जगतोय, कारण आपण माणसं आहोत, आपल्या भावना आहेत.
आणि आपल्यात बुद्धिमत्ता पण आहे. आपण आय क्यू खूप ऐकलेलं आहे, इंटेलिजंट कोशंट ज्याला आपण म्हणतो. पण आपण EQ बद्दल फारसं माहिती पण नाही, आणि माहिती असलं तरी आपण त्याला भाव देत नाही, है ना. आज आपण बोलणार आहोत त्या EQ बद्दलच. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना असं सतत वाटत असतं की लोक मला समजूनच घेत नाहीयेत. मला आपले जे लोक आहेत, माझे जे मित्र आहेत, माझ्या घरचे लोक आहेत, त्यांना मी उद्धट असा वाटतो, किंवा मला माझ्या भावनाच व्यक्त नाही करतात. असं पण आपल्यासोबत झालंय. त्याशिवाय आम्ही अशी बरीचशी उदाहरणं पाहिली असतील, तुम्ही पण पाहिली असतील, ज्यामध्ये तुम्हाला माहिती की एखादा टॅलेंटेड विद्यार्थी जो पुढे चालून इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, आर्किटेक्ट झाला किंवा कोणताही तंत्रज्ञ झाला, त्यांच्या करिअरच्या 5 ते 7 वर्षानंतर त्यांना मॅनेजरियल पोझिशन ऑफर व्हायला लागतात. जेव्हा त्यांना व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजरियल पोझिशन ऑफर व्हायला लागतात, तिथे त्यांचा परफॉर्मन्स डगमगतो. ते एक्झॅक्टली तसं परफॉर्म नाही करू शकत जेव्हा ते इंजिनियर होते, किंवा ते डेव्हलपर होते, किंवा ते डॉक्टर होते. हे असं का होत असावं? डेव्हलपमेंट डायमेन्शन इंटरनॅशनल एक संघटना आहे. त्या संघटनेच्या सर्वेनुसार 2022 पर्यंत जगभरातले 50% लीडर्स म्हणजे कॉर्पोरेट लीडर्स ॲज वेल ॲज पॉलिटिकल एनीवन, मॅनेजरियल लोक, हे इमोशनल इंटेलिजन्सच्या बाबतीत मागे राहतील. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की माणसामध्ये जो IQ आहे, इमोशनल इंटेलिजन्स कोशंट जो आहे, तो त्यांना तिथपर्यंत तर पोहोचवतो, आपल्या सर्वांना पोहोचवतो. 10वी 12वी डिग्री, इंजिनिअरिंग किंवा आर्ट जे काय आपण करतो त्यातून नोकरी पण लागते, ते सगळं चांगलं होतं. पण जसं आयुष्यामध्ये पीपल मॅनेजमेंट येते, पीपल मॅनेजमेंट म्हणजे जिथे आपल्याला लोकांना सांभाळायचं असतं, आपण सांभाळतो, आपल्याला कोणीतरी सांभाळतं, आणि त्या दृष्टीने आपण एक समाज म्हणून पुढे जातो, किंवा आपण एक संघटना, ऑर्गनायझेशन, कंपनी म्हणून पुढे जातो, तिथे या गोष्टींचा खूप फरक पडायला लागतो. स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं म्हणतो की आजच्या काळामध्ये आणि कोरोनाच्या काळामध्ये ही परिस्थिती तर आणखी गंभीर झालेली आहे. जे टॉप नॉच लीडर्स आहेत, ज्यांचा इमोशनल कोशंट खूप स्ट्रॉंग आहे, अशा लोकांनाच किंवा अशा कंपन्यांनाच पुढे जाताना जास्त स्ट्रगल नाही करावं लागत, किंवा संघर्ष नाही करावा लागत. हा असतो EQ, ज्याला आपण म्हणूया, त्याचं महत्त्व जे आहे ते आज या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. EQ बद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी आपण समजून घेऊ की नेमके इमोशन काय असतात. आपण म्हणतोय की हा इमोशनल कोशंट आहे, तर आधी समजून घेऊया की नेमकं आपले जे इमोशन्स आहेत ते काय असतात, आणि आपल्या डोक्यात नेमका कसला केमिकल लोचा चालू असतो. आपला मेंदू, हो, मानवी मेंदू हा चमत्कारिक असतो. आपण जे म्हणतो ना, भावना निर्माण झाल्या, भावनांना आपण सहसा मेंदूशी निगडीत पकडतच नाही, आपण त्याला ग्राह्य धरतच नाही. परंतु असं नाहीये. बायोलॉजिकली जर पाहायला गेलं, आणि ब्रेन केमिस्ट्री ज्याला आपण म्हणू, आपल्या भावना सुद्धा आपल्या मेंदूशीच निगडीत आहेत. टिपिकली आपण भावना म्हणलं की इकडे हार्टकडे दाखवतो, परंतु तशी ॲक्च्युअलमध्ये सिच्युएशन नसते. तर आपण समजून घेऊ की नेमका हा केमिकल लोचा काय आहे, जो आपल्या मनात होतो आणि आपल्यामध्ये भावना उत्पन्न होतात. आपण महत्त्वाच्या 4-5 केमिकल्स बद्दल आज डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून आपण हे समजून घेऊ की नेमकं हॅपीनेस, अँगर, स्ट्रेस किंवा लव्ह, हे सगळ्यांचं गणित जे आहे, ह्या भावनांचं गणित आहे, कसं बसतं. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत एंडॉर्फिन्स बद्दल. एंडॉर्फिन्स नावाचे जे केमिकल असतात, ह्यांना आपण पेन किलर म्हणू शकतो. सिंपल पेन किलर. पेन किलर म्हणजे नेमकं काय? आपल्याला जो त्रास होतो, मग तो फिजिकल लेवलवर असो किंवा मेंटल लेवलवरती असो, त्या त्रासाला दाबून ठेवणारा किंवा त्या त्रासाला कंट्रोलमध्ये ठेवणारा हा हार्मोन असतो, जो ब्रेन केमिकल आपल्या मेंदूमधून रिलीज होतो. तो व्हावा, तो वाढत जावा, यासाठी आपण काय केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं, आपल्याला रेग्युलरली एक्सरसाइज करत राहिलं पाहिजे. त्यानंतर आनंद जो असतो ना, आनंद जो मिळतो आपल्याला, किंवा आपण म्हणतो मी आज समाधानी फील करतोय, ज्याला आपण म्हणू शकतो की दुसऱ्यांबद्दल आदर व्यक्त करणे, लोकांना कॉम्प्लिमेंट देणे, लोकांची मदत करणे, एक काइंडनेस दाखवणे, या गोष्टींमुळे सुद्धा एंडॉर्फिन्सला हेल्प होते, कारण त्या भावना आपल्या मनामध्ये तशा निर्माण होत जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लोकांना चॉकलेट आवडत असेल त्यांच्यासाठी सांगतो की कधी जर तुम्हाला खूप स्ट्रेसफुल वाटत असेल ना, तर तुम्ही डार्क चॉकलेट खा. डार्क चॉकलेटमुळे सुद्धा एंडॉर्फिन वाढतात, जे की तुमचे पेन किलर सारखे काम करतात. नेक्स्ट जो केमिकल आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्याला म्हणतात सेरोटिनिन. सेरोटिनिन काय असतो? हा बेसिकली आपला मूड एनहान्सर आहे, ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा इट्स अ
हॅपी बॅलन्सिंग गुड हार्मोन. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं की ज्यावेळी आपल्यावर नैराश्य आल्यासारखं आपल्याला वाटतं आणि आपल्याला खरंच गरज असते हॅपीनेसची, आणि हा हॅपीनेस लोकांना बऱ्याच गोष्टींमधून मिळतो. असं काही लोकांना शॉपिंगमधून मिळतो, काही लोकांना चांगलं म्युझिक ऐकल्याने मिळतो. तुम्ही तुमचा हॅपीनेस मोमेंट्स निवडायचे आणि त्या मोमेंट्स क्रिएट करायच्या, जेणेकरून सेरोटोनाइन मोर अँड मोर तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होईल आणि तुम्हाला तो एक हॅपीनेसचा फिलिंग देईल. ह्याच्यामध्ये जर तुम्ही उन्हात जास्त वेळ घालवला, सकाळच्या उन्हामध्ये वेळ घालवाल, तरीसुद्धा तुम्हाला काही दिवसांमध्येच फरक जाणवायला लागेल की जी बिनकामाची एन्झायटी येते ना, एन्झायटीचा जो प्रकार असतो लोकांमध्ये, तो जनरली ह्यानंतर कमी व्हायला लागतो. ज्या लोकांना संगीत खूप आवडतं किंवा ज्या लोकांना एखादं वाद्य आवडतं त्यांनी ते वाजवावं, जी लोक आर्टिस्ट आहेत, पेंटर आहेत किंवा लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना सहसा असं जाणवत असेल की खूप दिवसांपासून पेंडिंग राहिलेलं जे वर्क असतं, तुमची पेंटिंग असो, तुमची कविता असो, ती जेव्हा पूर्ण होते ना, त्यानंतर तुम्हाला खूप छान हॅपी वाटायला लागतं. पूर्ण जरी नाही झाली आणि तुम्ही एखादा त्याचा पार्ट जरी कंप्लीट केला, पेंटिंगचा सुद्धा पार्ट कंप्लीट केला, तरी हे फील गुड हार्मोन तुमच्यामध्ये रिलीज व्हायला लागतात. ह्यानंतर आपण बोलूया तिसऱ्या हार्मोनबद्दल, ज्याला बोलतात ऑक्सिटॉक्सिन. हा ऑक्सिटॉक्सिन बेसिकली काय आहे ना, हा एक बॉन्डिंग हार्मोन आहे. बॉन्डिंग म्हणजे तुम्हाला कळालंच असेल, इट्स अ लव्ह हार्मोन. लव्ह इन अ सेन्स ऑफ आपल्या पालकांशी असलेलं नातं असो, आपल्या मित्रांशी असलेलं नातं असो, की इतर कुणाशी असो, आपण जे इन जनरल बॉन्डिंग निर्माण करतो लोकांशी, त्यामुळे मिळणारा जो आनंद असतो आपल्याला किंवा ते टिकवण्याची जी इच्छा निर्माण होते, त्यासाठी ऑक्सिटॉक्सिन खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ऑक्सिटॉक्सिन वाढवायचा असेल, जो तुमच्या भावनांना बॅलन्स करण्यात खूप हेल्प करतो, तर तुम्ही अशा व्यक्तींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे, जी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते, मग ती कोणीही असो. आणि तुम्ही जिथे काम करत असाल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना किंवा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही तुमच्या शिक्षकांना कॉम्प्लिमेंट द्यायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यांना कॉम्प्लिमेंट करतो की आज आज खूप छान शिकवलंत सर, किंवा सहकार्याला म्हणतो अरे तू काम खूप छान केलंयस, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो आणि तुम्हाला जे मोठेपण मिळतं ना, आपल्याला वाटतं ना की आज मी कुणाला तरी खूप छान बोललोय किंवा बोलतीये, ह्यामुळे जे मनाला मोठेपण मिळतं, त्यातून ज्या भावना उत्पन्न होतात, त्यासाठी हा ऑक्सिटॉक्सिन जिम्मेदार आहे. आणि खूप लोकांकडे, तुमच्याकडे सुद्धा पेट्स असतील, पाळीव प्राणी, कुत्रा, मांजर, त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही खेळता किंवा तुम्ही जेव्हा थकून घरी येता आणि कुत्रा तुमच्या अंगावरती येतो, तुम्ही त्याला गोंजारतात, त्यावेळी सुद्धा ऑक्सिटॉक्सिन खूप प्रमाणात रिलीज होतो आणि तो तुम्हाला खूप हॅपी फिलिंग देतो. तुम्हाला एक बॅलन्स, खूप छान वाटतं, सगळा स्ट्रेस निघून जातो. तर ज्यांच्याकडे पेट्स असतील त्यांच्यासाठी ही पण एक खूप छान व्यवस्था आहे, ज्याच्यामधून तुम्ही ऑक्सिटॉक्सिन रिलीज करू शकता. जो चौथा केमिकल आहे, जो कदाचित तुमच्या सर्वांना माहिती असेल, तो आहे डोपामाइन. डोपामाइन का इम्पॉर्टंट आहे? कारण तो ना एक रिवॉर्ड हार्मोन आहे. रिवॉर्ड हार्मोन किंवा मोटिवेशन हार्मोन, जो तुम्हाला नेहमी एखादी गोष्ट जी तुम्हाला करायची होती किंवा तुम्ही अँटिसिपेट करताय की हे होऊ शकतं, असं होऊ शकतं, त्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होते, त्यानंतर एक फुलफिलमेंटसाठी हा जो डोपामाइन आहे रिलीज होतो आणि तो खूप बॅलन्स्ड वेमध्ये आपल्या भावनांना कंट्रोल करण्यामध्ये हेल्प करतो. सगळ्यात मोठं उदाहरण आजच्या काळात द्यायचं झालं तर सोशल मीडिया. होतं काय, तुम्ही सोशल मीडियावर एखादा छानसा फोटो टाकता आणि त्या फोटोवरती किती लाईक्स आले हे पाहण्यासाठी तुम्ही दरवेळी परत ती पोस्ट ओपन करून पाहत असता. हाच तुमचा डोपामाइन आहे, जो तुम्हाला त्या रिवॉर्डसाठी किंवा त्या उपलब्धीसाठी सतत तिकडे ढकलत आहे की झालं का, ही गोष्ट कंप्लीट झाली का. डोपामाइनचं बॅलन्स्ड असणं सुद्धा गरजेचं आहे. सोशल मीडियाच्या काळामध्ये डोपामाइन एक्स्ट्रा सुद्धा रिलीज व्हायला लागलाय. त्याचे काही तोटे सुद्धा आहेत, कारण तुम्ही सिंपल पहा, ज्यावेळी तुम्ही एखादी पोस्ट टाकता आणि त्याला फारसे लाईक्स येत नाहीत, जे तुम्हाला अपेक्षित होते, त्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये फारशा चांगल्या भावना निर्माण होत नाहीत. काही लोकांना वाटतं की मला कोणी भावच देत नसावं किंवा माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. ह्या सगळ्या भावनांना सुद्धा आवर घालणं गरजेचं आहे.
परंतु डोपामाइनचा उपयोग हा चांगल्या पद्धतीनं सुद्धा होऊ शकतो. डोपामाइन तेव्हा रिलीज होतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे कंप्लीट करता. याचा अर्थ असा की डोपामाइन रिलीज होण्यासाठी तुम्ही असे टार्गेट स्वतःला सेट करून द्यायचे, असे गोल्स स्वतःचे पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये असे गोल्स सेट करायचे जे तुम्ही अचीव्ह करू शकता. त्यांच्या कंप्लिशनवरती तुम्हाला जो आनंद मिळतो तेव्हा डोपामाइन रिलीज होतो. आणि हा खूप महत्त्वाचा आहे. डोपामाइनला बॅलन्स करणं ही काळाची नीड झाली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की इथून 10 वर्षापूर्वी जर आपण विचार केला असता तर प्रत्येक माणसाला जो त्या कोणत्या का क्षेत्रात असे ना, छोट्या छोट्या गोष्टी, स्मॉल विक्ट्रीज ज्याला आपण म्हणू, ते अचीव्ह केल्यानंतर डोपामाइन रिलीज व्हायचा आणि तो खूप छान फिलिंग द्यायचा. आजकालच्या काळामध्ये ही जो टोटल स्पॅन आपण ज्याला म्हणू, की आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये मला तात्काळ बक्षीस मिळायला हवं. तात्काळ बक्षीस कशाच्याही फॉर्ममध्ये असू शकतं. फक्त पैशाच्या बाबतीतच नाही. ही जी लाईक्स आणि कमेंट्स आणि सोशल मीडियावरती आपण ज्या गोष्टी एंगेजमेंटच्या पाहतो, त्या सुद्धा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, ज्याला आपण तात्काळ बक्षीस असं म्हणू, त्यासाठी सुद्धा आपण सतत प्रयत्न करत असतो. म्हणून ह्या केमिकल्सला योग्य प्रकारे आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स करण्यासाठी, कारण हे 4 केमिकल्स जे आपण पाहिले, सेरोटोनिन, एंडॉर्फिन, ऑक्सिटॉक्सिन आणि डोपामाइन, हे 4 केमिकल आपल्याला हवे आहेत आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स्ड वेमध्ये, जेणेकरून आपण जे आहे ते खूप छान बॅलन्स्ड अशी पर्सनॅलिटी बनवूया. त्यासाठी फिजिकल एक्सरसाइज करणं आणि योगा करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या लोकांना एक्सेसिव्ह डोपामाइनचा प्रॉब्लेम होतो, ज्याच्यामध्ये त्यांना छोट्या छोट्या वस्तू ज्या मिळाल्या नाही की त्रास व्हायला लागतो, एन्झायटी व्हायला लागते, त्यांनी नक्कीच मेडिटेशन करावं आणि फिजिकल एक्सरसाइज किंवा योग याबद्दल मी स्पेशल बोलत आहे. कारण त्याचा परिणाम असा होतो की आपल्या शरीरातून काही गोष्टी फिजिकल एक्सरसाइजमुळे सुद्धा रिलीज होतात आणि मेडिटेशन केल्यामुळे किंवा प्राणायाम, ध्यानधारणा केल्यामुळे तो एक योग्य बॅलन्स साधला जातो. आता आपण अशा एका हार्मोनबद्दल बोलणार आहोत ना, जो आपला शत्रू तर म्हणू नाही शकणार पण मित्र पण नाहीये, है ना. आपण पाहिलं बेसिक इमोशन्स, आपल्याला रिवॉर्ड्स आवडतं, आपल्याला बक्षीस आवडतं, आपल्याला कोणीतरी कॉम्प्लिमेंट केलेलं आवडतं, आपण कुणाला तरी कॉम्प्लिमेंट केल्यावर जी प्रिय भावना निर्माण होते ती आवडते, आपल्याला हॅपी पण व्हावं वाटतं, आपल्याला छान नातेसंबंध सुद्धा मेंटेन करावे असे वाटतात. हे सगळं करत असतानाच 2 इमोशन आहेत जे आपल्याला खूप त्रास देतात. पहिलं इमोशन आहे स्ट्रेस किंवा एन्झायटी. दुसरं इमोशन आहे राग. आपल्यापैकी अनेकांना अतिराग येण्याचं प्रमाण आजकाल भरपूर वाढलेलं आहे, ज्यांना स्वतःच्या रागावरती कंट्रोल नाही ठेवता येत किंवा अननेसेसरी स्ट्रेस होतात. सायकोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे, फुट ऑन द गॅस नावाचा एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये असं म्हणतात की तुम्ही कोणत्याही सिच्युएशनला कसे रिॲक्ट करता हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, शिक्षक वर्गात आले, एक उदाहरण घेऊ, शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी 2 मुलांना रागवलं. 2 मुलांमध्ये फरक हाच होता की एक जो होता त्याला एन्झायटी झाली, त्याला त्याचा स्ट्रेस आला, तो बॅकफूटवरती गेला, त्याला भीती वाटायला लागली की नाही हे बरोबर नाही झालं, तो सरांना सॉरी म्हणायला लागतो. आणि जो दुसरा विद्यार्थी आहे त्याची बिहेवियर असू शकतं की त्याला खूप राग आला या गोष्टीचा, तो ॲग्रेसिव्ह झालाय, है ना. हे जे ॲग्रेसिव्ह होणं असतं हा बेसिकली असतो राग, अँगर. आणि जे पहिलं आहे, ज्याला खूप स्ट्रेस आला, हे अप्रिय वाटली ही घटना की असं नको व्हायला पाहिजे होतं, सरांनी मला रागवायला नको पाहिजे होतं, ते होऊन जातं स्ट्रेस. ह्या इमोशनसाठी जे हार्मोन जिम्मेदार आहे त्याला म्हणतात कॉर्टिझॉल. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मी सतत चिडचिड करत आहे, किंवा चिडचिड करणं म्हणजे दुसऱ्यांवर रागवणं, म्हणजे ॲग्रेशन होतं तुमच्या वागण्यामध्ये येतं. आणि दुसरं असतं की नाही माझीच चुकी आहे, तुम्ही अचानक बॅकफूटवर जाता, स्ट्रेस यायला लागतो, स्वतःला मॅनेज नाही होत. त्यामध्ये या जेव्हा भावना निर्माण होतात त्यावेळी कॉर्टिझॉल तुमच्या बॉडीमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं, कारण ब्रेन ते रिलीज करतं. कॉर्टिझॉल डिपॉझिट होणं ही अजिबात चांगली गोष्ट नाहीये. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, काही साधे साधे उपाय पण आहेत, जसं की केळ खावं. केळ खाल्ल्याने बऱ्याच जणांना माहिती आहे खूप सारे बेनिफिट आहेत, पण जे छोटी छोटी एन्झायटी येते त्यांना कंट्रोल करता कॉर्टिझॉल बॅलन्स राहण्याचा. आणि ज्यांना अतिराग येण्याचं पण प्रमाण जास्ती आहे त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आधी जे 4 ब्रेन केमिकल्स बद्दल आपण बोललो त्यांना बॅलन्स ठेवा, कॉर्टिझॉल डिपॉझिट होऊ नका. अशा पण काही आपण त्याला थिअरीज म्हणू किंवा उपचार म्हणू, ज्याच्यामध्ये लोकांना हे सजेस्ट केलं जातं की तुम्हाला राग आला असेल तर तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त करा. तुम्ही ऐकलं असेल काही लोक अति राग आल्यानंतर 100 पासून 1 पर्यंत उलटी उजळणी मोजतात.
हे का करतात? कारण हे प्रकार आहेत तुमच्या माइंडला डेव्हिएट करण्याचे. काही लोकांना खूप राग आला ना की ते लोक धावून येतात किंवा पायऱ्या चढतात आणि उतरतात. आम्हाला सुद्धा त्या लिडरशिपच्या वर्कशॉपमध्ये हेच सांगण्यात आलं होतं की ऑफिसमध्ये जर तुम्हाला एन्झायटी झाली किंवा तुम्हाला राग आला, बेसिकली तुमचा कार्टिझॉल रिलीज झाला, त्यावेळी तुम्ही पटकन पायऱ्यांवर जायचं, सटसट सटसट पायऱ्या उतरायच्या आणि पटकन चढायच्या आणि मग ब्रेक घ्यायचा. ह्यानी काय होतं की आपला ब्रेन जो आहे तो पेन किलर एंडॉर्फिन्स ज्याबद्दल आपण बोललो तो रिलीज करायला लागतो आणि तो कार्टिझॉलला बॅलन्स करतो. हे आपल्या इमोशन्सचं गणित आहे. आपण जे म्हणतो ना की एखाद्याला राग अनावर होतो किंवा त्याला बोलता नाही येत, त्याला समजत नाही काही, हे सगळं समजून घेणं स्वतः हे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा स्वतः समजूतदार बनतो, आपल्या आजूबाजूची माणसं ह्या फरकाला फार लवकर सेन्स करायला लागतात. त्यांना कळायला लागतं की अच्छा ॲक्शन आणि रिॲक्शन बदलत आहेत. ह्या ब्रेन केमिकल्सला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करा, त्यांना आपला मित्र बनवा आणि आपली भावनिक बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीने वाढवा. तर मित्रांनो, आपण हे कसं ओळखावं की आपल्या इमोशनल कोशंट जो आहे किंवा आपली जी भावनात्मक बुद्धिमत्ता आहे ती कमी आहे किंवा ती बॅलन्स नाही आहे, आपण कसं ओळखावं? जर तुम्ही स्वतः सतत वादात ओढल्या जात असाल, तुमच्या रागावर नियंत्रण राहत नसेल किंवा लोक तुम्हाला सतत असं म्हणत असतील की हे कुणाचंच ऐकत नाही किंवा ही कुणाचीच ऐकत नाही, स्वतःच करत असते, किंवा तुम्ही सतत स्वतःला दुसऱ्याला दोष देता, काहीही घडलेलं असो तुम्ही स्वतःवर येऊ देत नाही, दुसऱ्याला दोष द्यायला सतत तुम्ही रेडी असता, किंवा तुम्हाला तुमच्या भावनांवरती आवर घालता येत नाही आणि तुमचं इमोशनल आउटबर्स्ट होतं, अशा काही घटना तुमच्यासोबत घडत असतील तर याचा अर्थ होतो की तुमची भावनात्मक बुद्धिमत्ता ही योग्य नाही आहे, सध्या ती कंट्रोलमध्ये नाही आहे. बरं, मग आता ही भावनात्मक बुद्धिमत्ता किंवा आपला इमोशनल कोशंट हा कसा जोपासावा हे आपण 5 सिंपल उपाय ह्याचे डिस्कस करू, त्याची उदाहरणं पण पाहू आणि ह्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. भावनात्मक बुद्धिमत्ता जोपासायची ज्याला आपण गुरुकिल्ली म्हणू किंवा जो सगळ्यात पहिला उपाय आहे तो आहे आत्मजागरूकता. आत्मजागरूकता ज्याला आपण सेल्फ अवेअरनेस सुद्धा म्हणू शकतो. माझ्या भावना आणि त्यावर होणाऱ्या रिॲक्शन्स ह्या माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. माझ्या भावना मी सांभाळणार, समोरच्याच्या रिॲक्शन, त्यांच्या ॲक्शन ह्याचा माझ्यावर किती परिणाम झाला पाहिजे, किती नाही झाला पाहिजे हे आपण स्वतः समजून घेतलं पाहिजे. काही जणांना गाणे ऐकल्यानंतर खूप छान वाटतं, काही जणांना ट्रेकिंगवर गेल्यानंतर खूप छान वाटतं. ह्या गोष्टी लिहा, एका जागी समजून घ्या की काय केल्याने तुम्हाला छान वाटतं. त्याबरोबरच तुम्हाला नकोशा वाटणाऱ्या गोष्टी असतील, काही लोकांना पार्टीजमध्ये नाही जावं वाटत, तिथे गेल्यावर ते अनकम्फर्टेबल होतात, अशा वेळी पियर प्रेशरमध्ये न येता त्या गोष्टींना अवॉइड करा. एखाद्या अप्रिय स्थळी जाणं किंवा एखाद्या न आवडत्या मित्राला, मैत्रिणीला किंवा व्यक्तीला भेटणं हे टाळा. तुम्ही तुमचे इमोशन आणि त्यावर होणाऱ्या रिॲक्शन्स ह्यांना समजून घ्या, त्याला म्हणतात आत्मजागरूकता. ह्याचं सगळ्यात छानसं उदाहरण म्हणजे तमाशा चित्रपटात रणबीर कपूरनं जे कॅरेक्टर केलं होतं ज्याचं नाव होतं वेद. संपूर्ण चित्रपटात तुम्ही पाहिला असेल, ज्यावेळी तो परदेशात असतो मुळात मटरगश्ती गाण्याच्या वेळी, त्यावेळेचा वेद अचानक भारतामध्ये परत आल्यानंतर वेगळा का वागायला लागतो. हां सर, येस सर, जी सर, त्या टोनमध्ये जातो आणि तारासोबत त्याच्या भावना जुळत नाहीत. कारण वेदला त्याच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत त्या अशा पद्धतीनं घडत जातात की तो एका सेल्फ डिस्कव्हरी मोडमध्ये जातो आणि चित्रपटाच्या शेवटी वेद स्वतःच्या आत्मजागृततेला साथ देऊन तेच निवडतो जे त्याला आवडतं. हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुमचा सेल्फ अवेअरनेस वाढेल आणि तुमचा इमोशनल कोशंट जो आहे तो बिल्ड होण्यास मदत होईल. आता पाहूया दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी आहे एम्पथी. एम्पथी हा शब्द तुम्ही पहिले ऐकला असेल. सहानुभूती, अनुभूती या शब्दाचा अर्थच असा आहे की जेव्हा तुम्ही समोरच्याच्या जागी जाऊन विचार करायला लागता, आईने आज असं का म्हटलं असेल, बाबांनी आज का रागवलं असेल, ताईचा आज मूड ठीक नसेल का, तो मित्र माझ्याशी असा का बोलला, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा. ह्या उत्तरातून जी आपल्यामध्ये भावना निर्माण होईल त्याला म्हणतात सहानुभूती.
सहानुभूतीचा फायदा काय आहे बरे? सहानुभूतीचा हा फायदा आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना आणि ती माणसं ह्यांना आपल्याच नजरेनं बघणं किंवा आपल्याच चष्म्यातून बघणं थांबवून देऊ. आपल्यामध्ये आपण म्हणतो ना, हा खूप मॅच्युअर आहे यार, ती खूप मॅच्युअर आहे. ही मॅच्युरिटी कशातून येते? ही एम्पथीमधून येते, ही सहानुभूतीमधून येते. ही सहानुभूती जोपासणं आपल्याला जर शिकायचं असेल ना, तर आपण मुन्ना भाई पाहायला पाहिजे, है ना. मुन्ना भाई ज्यावेळी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, तिथला फरशी पुसणारा असो, तिथला प्रत्येक पेशंट असो, तिथला डॉक्टर असो, प्रत्येकाशी त्याची एम्पथी आहे, सहानुभूती, आणि तो त्यांच्या जागी जाऊन विचार करतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बरोबर ना? हे आपण नक्कीच शिकलं पाहिजे. तिसरा महत्वाचा भाग जो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक स्टेबल पर्सनॅलिटी म्हणून डेव्हलप करण्याला मदत करेल, त्याला आपण म्हणूया खंबीर राहायला शिका. खंबीर राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सीधी बात, नो बकवास. आपण म्हणतो ना, काही वेळा मॅनिप्युलेट केल्या जातो आपण, किंवा आपण काही जणांना मॅनिप्युलेट करतो. हे अत्यंत चुकीचं आहे, हे बंद झालं पाहिजे. कसं होणार? तर आपण व्हायचं असर्टिव्ह. असर्टिव्ह व्हायचं म्हणजे खंबीर व्हायचं. उद्धट होणे असा त्याचा अर्थ नव्हे. असर्टिव्ह होणे म्हणजे आपण आपल्या बोलण्यामध्ये मी हा शब्द वाढवायचा तूच्या जागी. उदाहरण पाहायचं, जर तुम्हाला तुमच्या मित्राचं किंवा तुम्हाला तुमच्या कोणत्याही कुटुंबातल्या सदस्याचं एक विशिष्ट प्रकारचं वागणं आवडत नसेल, किंवा शिक्षकांचं सुद्धा, तर आपण जनरली काय करतो? हा असाच आहे, ही अशीच आहे, ह्या पद्धतीचं लेबलिंग करायला सुरुवात करतो. समोरच्याला सांगतो आपण की तू ना फार स्वार्थी आहेस. ह्यानी काय साध्य होतं? आपण भलेही म्हणायला लागतो की मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, परंतु समोरच्याचं मन दुखवलं जातं, त्यांना त्यांची चूक सुद्धा लक्षात येत नाही, आणि तुम्हाला सुद्धा त्याचा काहीही फायदा होत नाही. खंबीर राहण्यामागे किंवा असर्टिव्ह बनण्यामागे उद्देश हाच असतो की जेव्हा तुम्ही समोरच्याला हे समजावून सांगाल की परवा तू अमुक तमुक केलं, ज्यामुळे मला असं वाटलं आणि मला त्याचा त्रास झाला, मी रिक्वेस्ट करतो, मी विनंती करतो किंवा मी विनंती करते की तू परत असं करू नकोस माझ्याबरोबर. ह्यामध्ये आय स्टेटमेंटचा वापर झालाय. ह्यात तुम्ही त्यांना दोष नाही दिलाय, फक्त तुम्ही तुमच्या भावना त्यांना ज्या आहेत त्या समजून सांगितलेल्या आहेत. असर्टिव्ह होण्याचं एक उत्तम उदाहरण जर आपण घ्यायला गेलो तर 3 इडियट्स मधला राजू रस्तोगी ज्यावेळी मुलाखतीला जातो, मुलाखती दरम्यान त्याला त्याचा जो स्वभाव निर्माण झालाय तो सोडण्यासाठी ते सांगतात. तो अत्यंत आदर भावनेने त्यांना काय म्हणतो तुमच्या लक्षात आहे? तो म्हणतो, आप अपनी नौकरी रख लीजिएगा, मैं अपना एटीट्यूड रख लेता हूं. अत्यंत खंबीर पद्धतीने त्यांनी हे सांगितलं की 2 टांगे तुड़वाकर ही एटीट्यूड आया है, अब मैं इसे नहीं छोड़ सकता. ना बोलण्याला आपण जे ना, आपल्याला नाही म्हणता येत नाही लोकांना, नाही म्हणता येणं पण आपण शिकू, आणि आपण हे सांगू की ही माझी बाजू आहे. समोरच्याला न दुखावता आपली बाजू समजावून सांगणे म्हणजे असर्टिव्ह बनणे. आता इमोशनल इंटेलिजंट बनण्याचा किंवा भावनात्मक बुद्धिमत्ता जपण्याचा चौथा एक छानसा मार्ग मी तुम्हाला सांगतो. तो आहे डू नॉट रिॲक्ट, रिस्पॉन्ड. म्हणजेच आपल्याला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ह्यातला फरक कळायला पाहिजे. जसं आपण अजय विजयची स्टोरी पाहिली ना, त्याच्यामध्ये काय झालं? अजयनी जी आहे ती प्रतिक्रिया नाही दिली, त्यांनी दिला प्रतिसाद जे घडलं त्याला, आणि विजयनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही लोकांनी कॉकरोच थेअरी ऐकली असेल, नसेल ऐकली मी त्यांच्यासाठी सांगतो. एका हॉटेलमध्ये बरीचशी लोक बसलेली असतात आणि वेटर हॉटेलमध्ये लोकांना सर्व करण्यासाठी इडली सांबर घेऊन येतो. तो ज्या टेबलवरती इडली सांबर ठेवायला जातो तिथून एक कॉकरोच जो आहे तो त्या सांबरवरती येऊन पडतो. त्यानंतर त्या टेबलवर बसलेली बाई किंचाळते आणि ती जोरात त्या कॉकरोचला उडवते. सांबर इकडे तिकडे पण पडतं आणि तो कॉकरोच परत जाऊन दुसऱ्याच्या प्लेटमध्ये पडतो. परत तिथला तो कस्टमर तो किंचाळायला लागतो आणि असं करून पूर्ण हॉटेलमध्ये धिंगाणा पसरतो. ही झाली त्यांची प्रतिक्रिया. आता सेम सिच्युएशन, सेम हॉटेल, फक्त यात एक महत्वाची गोष्ट काय घडते बघा. ज्यावेळी वेटर तो इडली सांबर घेऊन येतो आणि टेबलवर ठेवतो आणि त्याला दिसते की त्यामध्ये कॉकरोच आहे, तो अलगदपणे ते सांबर उचलून घेतो, त्याला घेऊन जातो आणि डस्टबिनमध्ये कचऱ्यामध्ये टाकून देतो. हा त्याने दिलेला प्रतिसाद झाला. आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेकशा गोष्टी घडतात ज्याच्यामध्ये आपण इन्स्टंट रिॲक्शन देतो.
राग व्यक्त करतो किंवा स्ट्रेस घेतो प्रत्येक गोष्टीचा, आपल्याला ना पॉज घ्यायला शिकायला हवं. जेव्हा आपण पॉज घ्यायला शिकू, एखादी घटना घडली, ती आपल्याला नाही आवडली आहे, तरी एक काही काळासाठी ती समजून घेण्यासाठी शांत राहणे खूप गरजेचं आहे. ज्याच्यामधून तुम्हाला हे कळेल की नेमकं ह्याची मी प्रतिक्रिया देण्याऐवजी मी याला प्रतिसाद कसा देऊ. ह्याचे खूप बेनिफिट्स आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकतर तुम्ही इमोशनली आउटबर्स्ट नाही होणार आणि ती सिच्युएशन जी आहे, ती परिस्थिती जी आहे ती तुमच्या हाताबाहेर नाही जाणार. बरोबर. त्याच्यामध्ये एक खूप छानसं उदाहरण जर सांगायचं झालं तर दीवार पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर ह्यांच्यातला जो वर्ल्ड फेमस संवाद आहे, ज्यावेळी शशी कपूर अमिताभ बच्चनला सुनावत असतो, मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स है, त्यावेळी आपल्या जागी कोणी पण असतं ना, त्यांनी प्रतिक्रिया काय दिली असती, फार मोठा झाला का, त्या प्रकारचं काहीतरी भांडण आणि गणित झालं असतं. परंतु त्या कॅरेक्टरनी तिथे अत्यंत शांतपणे मेरे पास माँ है असं उत्तर दिलेलं. हे आपण जर आयुष्यात शिकायला जाऊ, आपण खूप सारे कन्फ्लिक्ट्स, भांडणं हे सगळं अवॉइड केलं जाईल आपल्याच्यानी आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये एक बॅलन्स निर्माण करायला शिकू. पाचवा सगळ्यात छानसा आणि सर्वांना लागू होणारा इमोशनल इंटेलिजन्स म्हणण्याचा जो सल्ला आहे तो आहे मूव्ह ऑन. पुढे जा. अपयश येऊ आयुष्यामध्ये, मग ते परीक्षांमध्ये असो, ते जॉबमध्ये असो किंवा ते रिलेशनशिप्समध्ये पण असो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे घडायचं होतं ते घडून गेलं. ते आपल्या कोणत्या तरी घटनेचा एक भाग होता. आपण परीक्षेमध्ये आपल्याला कमी गुण मिळाले किंवा नोकरीमध्ये आपल्याला यश नाही आलं किंवा रिलेशनमध्ये ते वर्कआउट नाही झालं. ह्या गोष्टीचा ताण घेऊन ती गोष्ट 6-6, 8-8 महिने जर ताणत आपण गेलो तर त्या दुःखातून आपण कधी अँझायटीमध्ये जाऊ आणि त्या अँझायटीचं कधी रूपांतर डिप्रेशनमध्ये होईल ह्याचं गणित कुणीही लावू शकणार नाही. त्याच्यामुळे कोणतंही अपयश हो, आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अपयश हो, हे लक्षात घ्यायचं की जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता मला पुढे जायचं आहे, आता मला पुढच्या गोष्टींचा विचार करायचा आहे. त्या समजून घेऊन वागलात तर खूप फरक पडेल आयुष्यामध्ये आणि मूव्ह ऑन करायला आपण शिकू. ह्याचं एक खूप उत्तम उदाहरण म्हणजे आलिया भट आणि शाहरुख खानचा जो चित्रपट आला होता डिअर जिंदगी, तो चित्रपट तुम्ही सर्वांनी पहा एकदा जर पाहिला नसेल तर. संपूर्ण जो चित्रपट आहे ना, तो असं वाटतं की आपलेच सायकियाट्रिक सेशन चालू आहेत. मूव्ह ऑन होण्यासाठीच्या खूप खूप चांगल्या गोष्टी आणि आयुष्यात जोपासायच्या आणखी बऱ्याचशा गोष्टी त्या चित्रपटाने आपल्याला शिकवलेल्या आहेत. त्या तुम्ही नक्की पहा. तर मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे की आज आपल्यामध्ये आपले मित्र आहेत, आज आपली फॅमिली आहे, आपलं जॉब आहे, करिअर आहे, या सर्वांमध्ये आपली भावनात्मक बुद्धिमत्ता जोपासून तुम्ही एक सक्सेसफुल पर्सन व्हावं ह्यासाठीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगू शकलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण हे लक्षात घेऊ की ब्रेन केमिकल जो आपला केमिकल लोचा आहे त्याला सुद्धा कसं बॅलन्स करायचं त्याकडेही तुम्ही सर्वांनी लक्ष द्या आणि आपल्या रोजच्या वागण्यामध्ये कोणते बदल करायचे ज्याबद्दल आपण बोललो हेही तुम्ही लक्षात घ्या. ह्या सर्वांचा उपयोग करून ज्या पद्धतीने तुम्हाला फरक पडायला लागेल, मला नक्की कळवा की तुम्हाला आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय फरक जाणवला. तुमचे काही प्रश्न असतील भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भामधले कसलेही प्रश्न असोत ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मला नक्की आवडेल तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला. मी पण त्यातून शिकत जाईल, तुम्हाला पण त्यातून खूप काही शिकायला मिळेल आणि मी आभारी आहे युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलचा, या उपक्रमाचा, देशमुख सरांचा. त्यांनी हा मंच आपल्याला उपलब्ध करून दिला जेणेकरून आपण काहीतरी नवीन विषयाबद्दल आज बोलू शकलो. याबद्दल आपण असेच शिकत राहू, असेच मोठे व्यक्ती बनत राहू. ते म्हणतात ना की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. याचा अर्थ हाच होतो की सौंदर्य असो किंवा आनंद असो, हॅपीनेस असो, हा पहिले आपल्यामध्ये येतो. आपण तो जोपासायचा असतो जेणेकरून आपण समाजाला द्यायला लागू, आपल्या आप्तेष्टांना द्यायला लागू. तर त्या दृष्टीने वाटचाल सुरू करा. कसलीही शंका असल्यास किंवा कसलाही अनुभव कळवायचा असल्यास कमेंट्समध्ये नक्की कळवा. खूप आवडेल मला तुमच्याशी परत या विषयावरती कधीतरी चर्चा करायला आणि गप्पा मारायला. धन्यवाद.